आपण बनवणार आहोत सुरसकंदाची भाजी। त्यासाठी मी हे सुरसकंद घेतलेला आहे। सर्वात पहिले आपण याचे काप करून घेऊया। याला सुरण पण म्हणतात, सुरसकंद पण म्हणतात। आता याचे असे काप करून घेणार आहोत। आपण याचा पहिले हे पूर्ण कचरा काढून घेऊया। याला साफ करून घ्यायचं आपल्याला। आता सुरसकंदामुळे काय होतात, आपले हात हे खाजायला लागतात। मग आपल्याला इथं काय करायचं आहे ते बघणार आहोत आपण। थोडं तेल घ्यायचं आणि हे तेल आपल्या असं हाताला लावून घ्यायचं। त्यामुळे काय होते, सुरसकंदाने हात खाजणार नाहीत आपले। असं पूर्ण लावून घ्यायचं आहे। तर याची सालं काढून घेऊया। पहिले तर याचे असे भाग करायचे आहेत। हे वरचा भाग असा काढून घेऊया। असं एका चाकूच्या साहाय्याने असे काढून घ्यायचं आपल्याला। बघा, आता मी हे पूर्ण असं काढून घेते। आता मी हे पूर्ण ते साल काढून घेतले। आता आपण हात स्वच्छ साबणाने धुवून घेणार आहोत। आता याच्या बारीक आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। बारीक याचे काप करून घेऊया। पूर्ण काप मी करून घेतलेले आहेत। याला मी 2 दिवस उन्हामध्ये वाळत घातलं होतं, म्हणून बघा हे असे झालेले आहेत। तुमच्याकडे जर वेळ असेल तर अशा तुम्ही बारीक फोडी करून उन्हाला वाळू घालून ठेवल्या तर तळायला पण सोप्या जातात। भाजीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। कांदा घेतलेला आहे मी एक मोठा पाऊण, टोमॅटो पण मी मोठं घेतलेलं आहे, लसूण, अद्रक, इथं काजू घेतले, हे टरबूज मगज घेतलेलं आहे, तिळाचं पावडर आणि खोबऱ्याचं पावडर घेतलेलं आहे। काजू आणि टरबूज मगज हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा। सर्वात पहिले आता याच्यामध्ये ग्रेव्ही करून घेणार आहोत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये आता आपण हे टोमॅटोचे काप, कांद्याचे काप हे सर्व याच्यामध्ये घालून घेणार आहोत। सर्व याच्यामध्ये टाकून घेते मी। अद्रक, लसूण, काजू, टरबूज मगज आणि याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे। बघा, आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता मी हे स्वच्छ धुवून गाळणीमध्ये गाळून घेतलेले आहेत आणि त्याला कोरडं करून घेतलेलं आहे। मी तेल हे गरम करायला ठेवलं होतं, गरम झालेलं आहे तेल। आता याच्यामध्ये आता आपण ही फोडी तळून घेणार आहोत। मी फोडी तळेपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर याच्यामध्ये टाकून घेते मी फोडी। आपल्याला हे अशा गरम तेलामध्येच टाकायचे आहेत आणि याला मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचं आहे। आता तुम्हाला वाटेल फोडी नाही तळल्या तर चालणार नाही का, पण तसं जमणार नाही। आपल्याला ही फोडी अशा तळून घ्यावाच लागतील। जसे आपले हात खाजतात तसेच मग जीभ पण खाजायला लागते, म्हणून आपल्याला ही फोडी अशा तळून घ्यायच्या आहेत आणि याला असं सतत परतायचं आहे। त्यामुळे हे दोन्ही पण बाजू आपल्या छान अशा खरपूस होतात आणि नंतरच आपल्याला ही फोडी काढून घ्यायची आहेत। आपल्या फोडी झालेल्या आहेत, कशा ओळखायच्या ते सांगते मी तुम्हाला। बघा, याचा असा आवाज येतो फोडीचा आणि अशा खरपूस होतात दोन्ही पण बाजूने, समजून घ्यायचं। याचा रंग पण बदललेला आहे की आपल्या फोडी हे झालेल्या आहेत। मग आता गॅस आपण बंद करणार आहोत। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया। 1 चमच मी याच्यामध्ये मोहरी टाकली। तर आता 1 चमच मी याच्यामध्ये जिरं पण टाकून घेते आणि याला छान असं तडतडू देते। आता आपली ही मोहरी आणि जिरं झालेलेच आहे। आता आपण याच्यामध्ये हे पेस्ट टाकून घेऊया। आपण पावडर घेतलं होतं खोबऱ्याचं आणि तिळाचं, ते मी याच्यामध्ये 2 चमच टाकून घेते। आवश्यकता असेल तर टाका, नाही तर नका टाकू। जर तुम्हाला भाजी घट्ट करायची असेल तर थोडी तुम्ही याच्यामध्ये पावडर घाला, नाही तर नका घालू। ही करायची नाही, सावकाश ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि याला थोडंसं असं 10 ते 15 मिनिट असं परतून घेऊया। त्यामुळे टोमॅटोचं, कांद्याचं कच्चं पण निघून जाईल आणि ग्रेव्ही छान तयार होईल। आणि याच्यामध्ये दुसरे मसाले टाकून घेऊया। धनिया पावडर टाकलं मी 1 चम्मच। आता इथं जिरा पावडर घालते 1 चम्मच। याच्यामध्ये थोडी अर्धा चम्मच अशी हळद टाकून घेते। आता इथं मी गरम मसाला आणि काळा मसाला टाकून घेतलेला आहे। बघा, दोन्ही पण मसाले टाकले। याला असं मिक्स करून घेऊया। चम्मच याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते। ग्रेव्ही आपली झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण हे पाणी टाकून घेऊया। जेवढं हवं तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये। तर मी हे खोबरं भाजून घेऊन पावडर केलेलं आहे, हे पण टाकून घेते 1 चम्मच।
टाकल्याच्या नंतर पण आपल्याला याला 5 मिनिट शिजू द्यायचं आहे. आणि आता नंतर आपण याच्यामध्ये फोडी घालून घेऊया. पुन्हा आपल्याला 5 मिनिट याला झाकून ठेवायचं आहे. तयार झालेली आहे. आता याच्यावर थोडी कोथिंबीर आपण टाकून घेऊया. सोबतच कांदा आणि लिंबू पण ठेवलेला आहे मी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कळवा. जर आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.